रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी YouTube चॅनलवरती. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चातुर्मासातील पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे. श्रावणातील प्रत्येक उत्सव, सणाला तसेच व्रताला विशेष महत्त्व आहे. श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा या नावाने ओळखले जाते. श्रावणात येणारी ही नारळी पौर्णिमा विशेष आणि खास मानली जाते. तर यंदा 2024 मध्ये नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा ही अत्यंत खास असणार आहे. कारण ही नारळी पौर्णिमा श्रावणातील तिसऱ्या सोमवारी आलेली आहे. आता ही नारळी पौर्णिमा 2 दिवस असल्याने ही नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा 18 ऑगस्ट की 19 ऑगस्टला असणार आहे. तसेच या रक्षाबंधनाला भद्रा काळाची सावली सुद्धा आहे. भद्रा काळ हा कधीपासून कधीपर्यंत आहे, भद्रा काळात राखी बांधावी का, तसेच रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता, त्याचबरोबर अशी कोणती वेळ आहे ज्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही रक्षाबंधन साजरं करायचं नाही, अन्यथा याचे आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात, अशुभ गोष्टी घडू लागतात. तर ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते. या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजन करण्याची प्रथा आहे. तसेच या दिवशी रक्षाबंधनाचा सण देखील साजरा केला जातो. संपूर्ण देशभरात हा सण साजरा केला जातो. रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन. या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातात राखीसारखा पवित्र धागा बांधते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. मानवी जीवनातील बहीण आणि भाऊ या नात्याचे प्रेम हे निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते. यंदा 2024 मध्ये सोमवारी 19 ऑगस्ट 2024 रोजी रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. नारळी पौर्णिमा ही 18 ऑगस्ट 2024 ला रात्री 3:04 पासून सुरू होणार आहे आणि 19 ऑगस्ट 2024 ला सोमवारी रात्री 11:55 समाप्त होणार आहे. रक्षाबंधनात विविध शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते. शुभ वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करत असते, अशी धार्मिक मान्यता आहे. भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारं रक्षाबंधन हा सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो. हिंदू पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्रा काळ असतो. याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे. 19 ऑगस्ट 2024 रोजी विष्टीकरण आहे. विष्टीकरणाची सांगता 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:32 होत आहे आणि भद्रा काळ अशुभ मानला जातो. महत्वाची आणि शुभ कार्य भद्रा काळात करू नये असं सांगितलं जातं. शास्त्रानुसार मंत्रोच्चार, पूजा, धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचं असेल तर भद्रा काळात केले जात नाही. तसेच भद्रा काळात राखी बांधली जात नाही, अशुभ असं घडतं असं सांगितलं जातं आणि म्हणून आपल्याला चुकूनही या भद्रा काळामध्ये रक्षाबंधन साजरे करायचे नाही. म्हणजेच काय की थोडक्यात भद्रा काळ हा 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी सकाळी 5:53 पासून ते दुपारी 1:32 असणार आहे. या 8 तासाच्या काळामध्ये रक्षाबंधन चुकूनही साजरे करायचे नाही. तर मग रक्षाबंधन जे आहे तर ते कोणत्या वेळेमध्ये साजरे करायचे ते पाहू. भद्रा काळ सोडून म्हणजेच 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी दुपारी 1:32 पासून ते रात्री 9:08 आपण या वेळेत रक्षाबंधन साजरे करू शकतो. म्हणजेच या मुहूर्ताचा कालावधी जो आहे तो 7 तास 38 मिनिटं राहणार आहे. आता यामध्ये सर्वात शुभ मुहूर्त हा दुपारी 1:32 पासून सुरू होणार आहे तर सायंकाळी 4:20 असणार आहे.
आता हा जो कालावधी आहे तर तो 2 तास 38 मिनिटं आहे आणि यानंतर पुन्हा प्रदोष काळाचा जो मुहूर्त आहे तर तो संध्याकाळी 6:56 सुरू होणार आहे आणि रात्री 9:08 असणार आहे। तर आपल्याला या वेळेमध्येच रक्षाबंधन हे साजरे करायचे आहे। त्याचबरोबर या दिवशी भावाला राखी बांधताना बहिणीने काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे। ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधन हे शुभ मुहूर्तावर करणे लाभदायक असते। रक्षाबंधनानिमित्त आपल्याला बाजारामध्ये अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी राख्या ज्या आहेत तर त्या पाहायला मिळतात, परंतु अशा काही राख्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला बांधायच्या नाहीत किंवा खरेदी सुद्धा करायच्या नाहीत। बऱ्याच वेळेला लोकांना देवाचे चित्र असलेले राखी खरेदी करणे आवडते। त्यांचा असा विश्वास असतो की यामुळे देवाचे आशीर्वाद देखील मिळतात। वास्तविक पाहता भावाच्या मनगटावर राख्या दीर्घ काळापर्यंत असतात, त्यावेळी त्यांचे हात अनेक वेळेला घाण सुद्धा होतात। अनेक वेळी ती राखी कुठेतरी तुटून पडते आणि आपल्याला त्याची कल्पना सुद्धा येत नाही आणि अशा स्थितीत कळत न कळत आपण देवाचा अपमान करत असतो। म्हणून चुकूनही देवाचे फोटो असलेल्या राख्या खरेदी करायच्या नाहीत आणि भावाला बांधायच्या सुद्धा नाहीत। त्याचबरोबर अशा या पवित्र सणामध्ये चुकूनही भावाच्या मनगटावर काळ्या रंगाची राखी जी आहे तर ती बांधू नका। त्याबरोबरच ज्या राखीमध्ये काळा धागा वापरण्यात आलेला आहे अशी राखी खरेदी करू नये आणि भावाच्या मनगटावर बांधू सुद्धा नये। तसेच काळा रंग हा नकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे शुभ कार्यात या रंगाचा वापर निषिद्ध मानला जातो आणि म्हणूनच काळ्या रंगाचा धागा असलेली राखी खरेदी करायची नाही आणि बांधायची देखील नाही। त्याचबरोबर राखी जी आहे तर ती बराच काळ भावाच्या मनगटावर असते तर ती राखी खराब झाल्यावर ती तुटून पडते, त्यावेळी ती खाली पडलेली किंवा खराब झालेली राखी परत उचलून चुकूनही भावाच्या मनगटावर बांधायची नाही। आपल्या हिंदू धर्मामध्ये त्या तुटलेल्या राख्या पुन्हा हातामध्ये बांधणे अशुभ मानले जाते। पूजेमध्ये सुद्धा आपण तुटलेल्या वस्तूंचा वापर करत नाही आणि तुटलेल्या राख्या ज्या आहेत तर त्या पुन्हा हातावरती बांधायच्या नाहीत। त्याचबरोबर ही राखी बांधताना आपल्याला आपल्या भावाच्या उजव्या हातामध्ये राखी बांधायची आहे। आता हे सर्वजणांना माहिती आहे की राखी ही उजव्या हातामध्ये बांधतात, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट जी आहे ती खूप महत्वाची आहे। शरीराची उजवी बाजू जी असते तर ती पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी महत्वाची मानली जाते आणि म्हणून धार्मिक कार्यातील आणि जीवनातील शुभ कार्ये ही उजव्या हाताने केली जातात। शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रण शक्ती देखील अधिक असते। उजव्या हाताला वर्तमान आणि जीवनातील कर्माचा हात देखील मानला जातो आणि म्हणून उजव्या हाताने केलेले दान आणि धर्म ईश्वर स्वीकारतो असं देखील म्हणतात। मंदिरात पूजेनंतर जो मौली धागा बांधला जातो तर तो देखील उजव्या हातातच बांधला जातो। शास्त्रानुसार राखी जी आहे तर ती आपल्याला उजव्या हाताच्या मनगटावर बांधायची आहे। त्याचबरोबर रक्षाबंधन साजरे करताना भावाने किंवा बहिणीने चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत। काळे कपडे शुभ कार्यात परिधान करत नाही तर ते अशुभ मानले जाते। शुभ कार्यामध्ये काळे कपडे जर आपण परिधान केले तर ते अशुभ मानले जाते। तर हा देखील नियम जो आहे तर तो आवर्जून लक्षात ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीने रक्षाबंधन हे सर्व नियम लक्षात ठेवून साजरे करायचे आहे। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।